आज गुढीपाडवा सणाचा दिवस, फुल तयारी, पण शेवटी असा गोंधळ झाला की मला दोनदा जेवावं लागलं. व्लॉग शेवटपर्यंत बघा. तर हा व्लॉग टाकायला खूपच लेट झाला आहे, पण म्हटलं तरी आज टाकते. ते मी छानपैकी रांगोळी काढली होती, पण आमच्या अन्वी मॅडमने ती 2 वेळा पुसली, तर मी परत काढली. त्यानंतरने मी यूट्यूबवर साखरेच्या गाठींचा व्हिडिओ पाहिला होता, तर म्हटलं चला आपण हे करून बघू. खरंच खूप छान जमल्या आणि खूप इझीसुद्धा होत्या. पूजा झाली की लगेच पापड वगैरे तळून घेतले. खरं सांगू का, सणाला या गोष्टी केल्याशिवाय सण साजरा केल्यासारखं वाटतच नाही. मग वांगी चिरून घेतली, भाजी बनवली आणि भजीसाठी पीठ मळत होते तोपर्यंत अन्वीने सगळा राडा करून ठेवला होता. त्यानंतर राहिलेली भजी वगैरे तळली. यांनी आईस्क्रीम आणलं होतं, मग ते खाल्लं. संध्याकाळी माझा मूड ऑफ झाला होता, तर मी यांना म्हटलं चला बाहेर जाऊन फिरून येऊ. क्लायमेट पण छान झालं होतं, बाहेर गेलं की मूड लगेच फ्रेश होतं, म्हणून आम्ही बाहेर पडलो. आणि हा माझा गुढीपाडव्याचा लूक होता. तिथे चहा पिऊन तर अगदी डोकं हलकं झालं. आणि आज अजून एक फनी गोष्ट झाली. मला सुवासिनी म्हणून एका घरी बोलवलं होतं आणि त्यासाठी उपवास पकडावा लागतो ना, पण त्यांनी मला लवकर बोलवलं नाही, म्हणून मी आधीच जेवून घेतलं आणि नंतर 1 तासाने बोलवायला आले. मग काय सांगू आता, म्हणून गप्प बसून एक पोळी खाऊन आले. त्यानंतर इथे मम्मीसाठी डोसा आणि आमच्यासाठी नूडल्स पिझ्झा मागवला आणि हे सगळं खाऊन पोट अजूनच भरलं. तर असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.